उपायुक्तांच्या आदेशाला केएमटी कडून केराची टोपली, भाजपकडून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवा बडतर्फ करण्याची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या दिव्यांग प्रवासी आणि केएमटी वाहक यांच्यातील वादाला 15 दिवस उलटले तरी आदेशाची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही। दिव्यांगांना पीव्हीसी कार्डची शिथिलता मिळाली असली तरी अजूनही केएमटी वाहक दिव्यांग प्रवाशांना नाहक त्रास देत असल्याचं निदर्शनास आल्यानं आज भारतीय जनता पार्टी शिवाजी पेठ मंडल यांच्या वतीनं त्रास देणाऱ्या केएमटी अधिकारी कर्मचारी यांना सेवा बडतर्फ करण्याचं निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांना देण्यात आलं। 15 दिवसापूर्वी दत्तनगर शिंगणापूर रोड फुलेवाडी येथील केएमटीचे दिव्यांग प्रवासी विवेक चंद्रकांत पाटील हे केएमटी मधून प्रवास करत असताना त्यांना दिव्यांग सवलत वाहकाने नाकारल्यानं वाद निर्माण झाला होता। त्या अनुषंगानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी असे प्रकार परत घडू नयेत म्हणून दिव्यांगांचे पीव्हीसी कार्ड ग्राह्य धरण्यात यावे म्हणून तातडीचं परिपत्रक दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी जारी करण्यात आलं। आदेश निकाल्यानंतर एका दिवसाने म्हणजे दिनांक 14 रोजी पुन्हा त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाल्यानं आज भारतीय जनता पार्टी शिवाजी पेठ मंडल आक्रमक झाल्याचं दिसून आलं। भाजपा शिवाजी पेठ मंडलचे अध्यक्ष प्रकाश सरनाईक यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत महानगरपालिकेत ठाण मांडत केएमटीच्या उर्मट व माणुसकीला काळीवा फासणाऱ्या वाहक व त्यांना साथ देणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्यावर दिव्यांग अधिनियम 2016 अॅट्रॉसिटी अंतर्गत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सेवा बडतर्फ करण्याची मागणी केली। तसे न झाल्यास 6 डिसेंबर 2024 रोजी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महानगर व भाजप दिव्यांग आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसच्या आडवं झोपून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। त्यामुळे तणावपूर्वक परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कोल्हापूर महानगरपालिका जबाबदार असेल असं प्रतिपादन मंडल अध्यक्ष सरनाईक यांनी केलं। यावेळी भाजपा कोषाध्यक्ष मनोहर मोरे, जिल्हा महिला प्रमुख गीता साळुखे, सोशल मीडिया प्रभारी सुनील टाकळी यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेमकं काय प्रकरण? केएमटीच्या वतीने महानगरपालिका परिक्षेत्रातील दिव्यांग प्रवाशांना केएमटी कडून प्रवासात 50% सूट दिली जाते। त्याचे कागदी ओळखपत्र आकाराने मोठे असल्याने ते दिव्यांगांना हाताळणं व जपून ठेवणं अवघड जातं म्हणून दिव्यांगांनी त्याचं रूपांतर फायबर पीव्हीसी कार्ड मध्ये करून घेतलंय। त्याला महानगरपालिकेची परवानगी असताना देखील केएमटी वाहकांकडून वारंवार दिव्यांगांना सवलत नाकारण्याचे प्रसंग समोर आल्यानं महानगरपालिका उपायुक्त यांच्या आदेशाला केएमटी कडून केराची टोपली दाखवल्याचं निदर्शनास आलंय। विशाल क्रांती वृत्त। दिव्यांग कायदा 2016 त्यांना आपल्याला आठवूया काय बघूया त्यांना दाखवूया म्हटलं कारण आता तुम्ही मॅडम ऍक्शन आदेशावरती सर्व म्हणत तुमचंही ऐकलं मी संपलत नाही गाडीतून उतरा संध्याकाळी 7:30 नंतर मॅडम आणि आपण महिला आमच्या भगिनीसारख्या आणि तुम्हाला ते अशा वेळेला 6-7 आम्ही कॉल करू कसं सांगणार मॅडम हा ही तुमची ऐका भाषा तुमची